श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. गुरुचरित्र पारायण करताना रहस्यमय त्रास, मन न लागणे, झोप येणे, जांभळी येणे. फक्त हा तुम्ही एक उपाय करा, सर्व समस्या तुमच्या दूर होतील. नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार भक्तांनो. आजचा विषय प्रत्येक गुरुचरित्र भक्तासाठी खूप म्हणजे खूपच महत्त्वाचा आहे. अनेक जण मनापासून पारायण सुरू करतात, पण वाचनात मन लागत नाही. सतत झोपच येते, जांभई येते, डोकं जड वाटतं. काहींना वाटतं की हे नकारात्मक शक्तीमुळे आहे, तर काहींना वाटतं की आपल्याकडून चूक होते का. आज आपण या सगळ्या अनुभवांकडे शांतपणे पाहणार आहोत. नेमकी कारणं काय असू शकतात, कोणत्या चुका टाळाव्यात आणि असा एकच साधा उपाय कोणता आहे जो पारायणात एकाग्रता वाढवतो, हे आता आपण सविस्तर समजून घेणार आहोत. मैत्रिणींनो, आपण गुरुचरित्र पारायण करताना अनेकांना जाणवणाऱ्या एका महत्त्वाच्या अनुभवाबद्दल बोलणार आहोत. कित्येक भक्त मनापासून पारायण सुरू करतात, पण 2-4 पानं वाचल्यावर मन भरकटतं, जांभई येते, डोळे मिटायला लागतात किंवा सतत इतर विचार डोक्यात येतात. यामुळे अनेक जण घाबरतात, निराश होतात आणि पारायण अर्ध्यातच सोडतात. पण आज मी तुम्हाला एक वेगळा दृष्टिकोन सांगणार आहे. हे अडथळे नेहमीच वाईट नसतात. कधी कधी ते आपल्या मनाची आणि जीवनशैलीची अवस्था दाखवतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊ, मन विचलित का होतं, पारायणात ऊर्जा कशी टिकवायची आणि एक असा उपाय जो शरीर, मन, श्रद्धा तिन्ही गोष्टी संतुलित करतो. पारायण म्हणजे फक्त वाचन नाही, ती आहे साधना. गुरुचरित्राचा भावार्थ. वाचनापेक्षा यामध्ये भाव खूप महत्त्वाचा आहे. मनाची तयारी का गरजेची आहे, श्रद्धा आणि सातत्य यांचं नातं काय आहे, स्वतःला दोष देणं टाळा आणि आध्यात्मिक समज काय आहे, तेच आपण पाहूयात. जेव्हा आपण गुरुचरित्र ग्रंथ वाचतो तेव्हा आपलं मन पहिल्यांदा शांत बसायला शिकतं. सुरुवातीलाच बैचेनी, जांभळी, आळस येणं हे मन स्थिर नसल्याचं लक्षणं असू शकतात. झोप आणि जांभई या मागचं जीवनशैलीचं गणित काय आहे. कारणे काय आहेत, तर उशिरा झोपणे, मोबाईलचा जास्त वापर करणे, आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता असणे, चुकीची बसण्याची पद्धत, बंद खोलीत वाचन करणे, तर ऑक्सिजन कमी मिळतो, मन आपलं थकून जातं आणि लक्ष कमी होतं. वेगळा आणि प्रभावी उपाय. श्वास, आसन आणि एक छोटासा संकल्प. उपाय काय? पारायणाआधी 7 मिनिटे दीर्घ श्वसन किंवा आसन बदल आणि संकल्प मंत्र. हे कसे करावे? वाचनाच्या जागी खिडकी उघडी ठेवा. वाचनाच्या जागी खिडकी उघडी ठेवा. पाठीला आधार न देता तुम्ही सरळ ताठ बसा. 7 मिनिटे हळूहळू दीर्घ श्वास घ्या. 4 सेकंद श्वास घ्या. पुन्हा 4 सेकंद रोखा. 6 सेकंद सोडा. असं करत राहिला तर तुमच्या मनाला शांतता वाटेल. मग डोळे मिटून मनातले मनात म्हणा, आजचे वाचन मी शांत मनाने पूर्ण करेन.
गुरुकृपेने माझे मन स्थिर राहो. कपाळावर थोडंसं पाणी लावा. मग पहिल्या 2 ओव्या किंवा अध्याय हळूहळू आवाजात वाचा. याचा तुम्हाला काय फायदा होणार आहे तर तुम्हाला माहिती नसेल. तुमचा मेंदू शांत होतो, मनाला एक वेगळी शांती मिळते, ऑक्सिजन सुद्धा वाढतो, तुमच्या घरातील झोप कमी येते. प्रत्येकाला मन एकाग्र होते, सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, शरीर सुद्धा हलकं वाटायला लागतं. पारायणात सातत्य ठेवण्यासाठी तुम्हाला 10 खास टिप्स मी देते. पारायणामध्ये सातत्य ठेवण्यासाठी 10 खास टिप्स. एकदम जास्त अचानकच वाचू नका, ज्यामुळे तुमच्यावरती लोड होईल आणि तुम्हाला वाचणं अशक्य होईल. रोज ठराविक वेळ ठेवा, एकच, आज 9 तर उद्या 9. आरामदायक पण न झोप आणणारं आसन बसायला घ्या. मध्ये मध्ये तुम्ही पाणी प्या, मोठमोठ्याने वाचा, पण अर्थ समजून घ्या, शब्दातले भाव समजून घ्या. वेळ बदलून पाहायची असेल तरच. जर तुम्हाला झोप येत असेल एकाच वेळेला तर वेळ बदलून पहा. त्या ठिकाणची जागा स्वच्छ ठेवा, जसे सुगंध, उदबत्ती लावा, धूप लावा, पण स्वतःवरती रागावू नका अजिबात. भक्तांसाठी प्रेरणा. कधी कधी गुरुकृपा ही शांततेत मिळते, चमत्कारात नाही. एक दिवस मन लागलं नाही म्हणून साधना सोडू नका. सातत्य ठेवलं की मन हळूहळू स्थिर होतच. मैत्रिणींनो, गुरुचरित्र पारायणात अडथळे येणंही शेवट नाही तर सुरुवात आहे. योग्य पद्धत, योग्य वेळ आणि थोडा संयम ठेवला तर नक्कीच फरक जाणवेल. आजपासूनच हा उपाय करून बघा. अनुभव कसा आला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि भक्तिमय चॅनलला नक्कीच सपोर्ट करा. श्री स्वामी समर्थ. आपल्या व्हिडिओला नक्की हाईप द्या आणि जॉईन बटनावरती क्लिक करून एक छोटासा सपोर्ट म्हणून नक्कीच करा. स्वामी समर्थांची कृपा सदैव तुमच्या परिवारावरती टिकून राहावी, हीच माझी ईश्वर चरणी नम्र विनंती, नम्र प्रार्थना. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.